गडभटकंती म्हणले की आपला आवडीचा विषय. जशी आपल्याला सवय भेटते तसं आपण निघतो गडभटकंतीला. सर्व गडांमध्ये दुर्गदुर्गेश्वर रायगडचं महत्त्व तर सर्वांनाच माहीत आहे. पण रायगडसारखाच एक अजून एक गड आहे आणि तोही रायगडपासून फक्त 67 किलोमीटर अंतरावर आणि पालीपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर. आणि तो गड म्हणजे किल्ले सुधागड. सुधागडला जायचं म्हटलं की सर्वात पहिले पाली हे गाव वाटायचं आणि तिथून पुढे फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे ठाकूरवाडी गाव आणि तिथून चालू होते या गडाची भटकंती. टाटा. सुधागडाची एक डोंगरसोंड ठाकूरवाडी गावाकडे उतरली आहे आणि त्याच डोंगरसोंडीने आपण निघायचं गडावरती. सुरुवातीचा चढ पार केल्यानंतरनी आपल्याला बाजूलाच काही विरगळी पाहायला भेटतात. विरगळी पाहायच्या आणि गडाकडे निघायचं. थोडासा चढ पार केल्यानंतर आपण पोहोचतो गडावर जाण्यासाठी बसवलेल्या लोखंडी जिन्याजवळ. तो पार करून पुढे अजून एक मोठा लोखंडी जिना लागतो आणि हा पार केल्यावर आपलं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे चिलकती बुरुज. पुढे गडाचा काताळ उजवीकडे ठेवत पुढे जाणाऱ्या पायवाटेने आपण काही वेळातच गडाच्या प्रवेशद्वाराजवळील नुकत्याच बांधलेल्या पायरी मार्गाजवळ येऊन पोहोचतो. डावीकडे सरळसोट कडा, उजवीकडे प्रवेशद्वाराचा अजून एक चिलकती बुरुज व मध्ये गडावर जाणारा अरुंद मार्ग अशी संरक्षणदृष्ट्या चौक रचना गडप्रवेशाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. येथून वर आल्यावर आपण प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेल्या चिलकती बुरुजावर येऊन पोहोचतो. हा चिलकती बुरुज भला मोठा असून त्याचा पाया काताळ उभा तासून तयार केलेला आहे. या चिलकती बुरुजावर उतरण्यासाठी एक दगडी जिना आहे. हा चिलकती बुरुज पाहून आपण पुढे गडावर जाणाऱ्या मुख्य वाटेकडे न जाता या बुरुजाच्या उजवीकडे वळायचे. पुढे आपल्याला लगेच पायथ्यापासून खुणावणारा चिलकती बांधणीचा दुसरा भक्कम बांधकाम असलेला बुरुज लागतो. प्रवेशद्वारापासून थोडासा चढपार करून आपण पोहोचतो गडमाथ्यावर. सुधागडाला विस्तीर्ण सपाटीचा गडमाथा लाभलेला आहे. गडमाथ्यावर पोहोचून आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे निघालो तळाच्या काठावरील महादेवाच्या मंदिराकडे. या मंदिरात शिवलिंग, गणपतीची मूर्ती, स्थानिक देव आणि एक नंदी आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यांचे दर्शन लाभते. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही निघालो भोरच्या पंत सचिवांच्या वाड्याकडे. पण आज वाडा बंद होता, त्यामुळे आम्ही पुढे निघालो अजून एक महादेवाच्या मंदिराकडे जे वाड्याच्या बाजूलाच आहे. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा वळवला भोराई देवीच्या मंदिराकडे.
पण रस्त्याच्या डाव्या बाजूने एक वाट खाली जात होती. आम्ही त्या वाटेने खाली चोर दरवाजाकडे निघालो. खाली आल्यावर आम्हाला दिसला ते म्हणजे या गडाची तटबंदी, जी बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. तटबंदीवर आल्यावर आपल्याला तटबंदीच्या आत उतरण्यासाठी एक जिना दिसतो आणि आम्ही त्या जिन्याने खाली उतरून पोहोचलो ते म्हणजे चोर दरवाजाजवळ. शत्रूला थांगपत्ता लागणार नाही अशा ठिकाणी शिवाजी महाराजांनी हा चोर दरवाजा बांधून काढला आहे. चोर दरवाजा पाहून झाल्यावर आम्ही निघालो भोराई देवीच्या मंदिराकडे. भोराई देवीच्या मंदिरासमोर आपल्याला खूप साऱ्या विरगळी पाहायला भेटतात आणि समोरच धोंडसे गावाकडे जाणारी पायवाट आहे. आपण सध्या ठाकूरवाडी गावाकडून गडावर आलो असलो तरी गडावर येण्याचा मूळ राजमार्ग हा धोंडसे गावातूनच होता. त्यामुळे याच मार्गावर सुधागडाचा प्रचंड देखणा असा महादरवाजा आहे. भोराई देवीच्या मंदिरापासून साधारण 10 मिनिटात आम्ही पोहोचलो सुधागडाच्या महादरवाजाजवळ. 2 बुलंद बुरुजांच्या बोचक्यात लपलेला गोमुखी बांधणीचा हा महादरवाजा सुधागडाचे मुख्य आकर्षण आहे. रायगडाच्या महादरवाजा सारखीच या दरवाजाची भव्य दिव्य बांधणी आहे. शरभशिल्प फुलांचे शिल्प असलेला हा दरवाजा पाहून मन प्रसन्न होते. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरांच्या देवड्या आहेत. धोंडसे गावातून सुधागडावर येण्यासाठी साधारण 2 तास लागतात. या वाटेवर तानाजी टाके व दरवाजाचे काही भग्न अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. महादरवाजा पाहून झाल्यावर आम्ही निघालो या गडावरचे दारू कोठार पाहण्यासाठी. भोराई देवीच्या मंदिराच्या बाजूला थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला ह्या वास्तू पाहायला भेटतात आणि त्याच्या पुढेच आपल्याला रायगडावर ज्या प्रकारे टकमक टोक आहे तसेच या गडावर सुद्धा एक टकमक टोक आपल्याला पाहायला भेटते. आणि एवढं सर्व पाहून झाल्यावर आपली या गडाची भटकंती समाप्त होते. किल्ले रायगड आणि सुधागड यामध्ये बरेचसे साधर्म्य आहेत. दोघेही दुर्गम सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून विलग स्वतंत्र आहेत. दोघांच्या चोहोबाजूने सरळ सोट कातळकडे आहेत. त्यामुळे दोन्ही किल्ल्यांवर प्रवेश करण्याच्या वाटेंवर संरक्षणाच्या दृष्टीने गरजेपुरतीच तटबंदी आपल्याला पाहायला भेटली. किल्ले रायगड आणि सुधागडाचा महादरवाजा सुद्धा एकसारखाच आहे. दोन्ही किल्ल्यांना विस्तीर्ण सपाटी असलेला गडमाथा लाभलेला आहे. फंदबितुरी करणाऱ्यांना दहशत बसेल असे टकमक टोक दोन्ही गडावर आहेत. चिलकती बुरुज व संकटसमयी गडाबाहेर पडण्यासाठी चोर दरवाजा दोन्ही गडावर आहे. रायगडाच्या शिरकाई प्रमाणेच सुधागडाची भोराई ही गडदेवता आहे. रायगड हा राजधानीचा गड निवडण्यापूर्वी महाराजांनी सुधागडाचा सुद्धा राजधानीसाठी विचार केला होता. परंतु सुधागडावर रायगडाच्या तुलनेने पाण्याच्या टाक्यांची संख्या मर्यादित असल्याने शिवाय महाड बंदराच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी रायगडाचे स्थान असल्याने दोघांच्या तुलनेत रायगड सरस ठरला. पण सुधागड सुद्धा तेवढाच सुंदर आहे मित्रांनो. पावसाळ्यामध्ये तर याचं सौंदर्य अजूनच खुलून दिसते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूयात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून कळवा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.